नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या आणि नाट्यमय घडामोडीबद्दल. एक अशी घडामोड ज्यामुळे महाविकास आघाडीमध्येच खळबळ उडाली आहे. ही कथा आहे राज्यसभा निवडणूक 2026 आणि या निवडणुकीभोवती फिरणाऱ्या एका नावाची. ते नाव म्हणजे शरद पवार. राज्यसभा, देशाच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह. इथे जाणं म्हणजे फक्त एक पद नाही, तर तो अनुभव, वजन आणि राजकीय प्रभावाचं प्रतीक असतं. 2026 मध्ये महाराष्ट्रातील काही राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि लगेचच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. कारण महायुतीकडे पुरेसं संख्याबळ होतं, पण महाविकास आघाडीकडे फक्त एकच जिंकण्याजोगी जागा असल्याचं चित्र होतं. आता प्रश्न होता, त्या एकमेव जागेसाठी उमेदवार कोण? आणि इथून सुरू झाली खरी राजकीय कथा. महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष, काँग्रेस, शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. या तिन्ही पक्षांमध्ये आधीच अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. पण राज्यसभेच्या एका जागेनं सगळे ताण उघडे पाडले. शिवसेना युबीटी म्हणत होती, आमचा हक्क आहे, आम्हाला पहिली संधी मिळाली पाहिजे. काँग्रेसमध्येही काही नेते म्हणत होते, यावेळी आमचा प्रतिनिधी गेला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून संकेत येत होते, जर वरिष्ठ नेतृत्वाला राज्यसभेत पाठवलं तर आघाडीला फायदा होईल. पण मित्रांनो, राजकारणात भावना नसतात, असतात त्या फक्त गणितं. एमएलएचं संख्याबळ, कोणाकडे किती आमदार, कोणाचं क्रॉस वोटिंग होऊ शकतं, कोण कोणावर नाराज आहे, या सगळ्या गोष्टींचं गणित बसवलं जात होतं. शरद पवार, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी नाव. अनेक दशकांचा अनुभव, केंद्रात, राज्यात विविध पदांवर काम केलेलं व्यक्तिमत्व. पण 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. अजित पवार वेगळ्या भूमिकेत गेले, पक्ष 2 गटात विभागला गेला आणि शरद पवारांना नव्यानं आपलं राजकीय स्थान मजबूत करावं लागलं. अशा परिस्थितीत राज्यसभा निवडणूक म्हणजे फक्त एक निवडणूक नव्हती, ती होती अस्तित्वाची लढाई. जर शरद पवार राज्यसभेत गेले तर त्यांचा राष्ट्रीय स्तरावरचा प्रभाव कायम राहील. जर गेले नाहीत तर विरोधकांना एक मोठा राजकीय संदेश जाईल. महाविकास आघाडीतल्या बैठका सुरू झाल्या, आतल्या गाठीभेटी वाढल्या, माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. कोणी म्हणत होतं, आघाडी एकसंघ आहे, तर कोणी म्हणत होतं, आतून सगळं काही ठीक नाही. मित्रांनो, राजकारणात जे दिसतं ते नेहमी खरं नसतं आणि जे खरं असतं ते नेहमी दिसत नाही. ही राज्यसभा निवडणूक म्हणजे केवळ एका जागेची लढाई नाही, तर ती आहे प्रतिष्ठेची, नेतृत्वाची आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी लढाई. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत, महाविकास आघाडी काय निर्णय घेणार, कोणाचं नाव अंतिम होणार आणि सर्वात महत्त्वाचं, मतदानाच्या दिवशी कोणाचं गणित बरोबर ठरणार. महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच रंगतदार राहिलंय आणि ही निवडणूक त्याला अजून एक नवा ट्विस्ट देणार आहे. मित्रांनो, तुमच्या मते या एकमेव जागेसाठी कोण योग्य आहे? अनुभव की युवा नेतृत्व, रणनीती की भावना? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. ही होती राज्यसभा निवडणूक 2026 आणि शरद पवार यांच्या भोवती फिरणारी संपूर्ण राजकीय कथा. पुढे काय होणार हे येणारा काळच ठरवेल. धन्यवाद.